नमस्कार. आज आपण एकदम साधी, सोपी, चटपटीत लेमन राईसची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरीची फोडणी देऊयात. मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करणार आहोत. 1 टेबलस्पून इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 टेबलस्पून इथे मी चणा डाळ घेतलेली आहे. 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आता आपण हे लो फ्लेमवर छानपैकी फ्राय करून घेऊयात. 2 चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. 5 ते 6 काजू पाकळ्या करून इथे मी घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत व 2 ते 3 इथे मी सुकी मिरची सुद्धा घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. रेसिपी एकदम साधी व सोपी आहे, परंतु चवीला अतिशय अप्रतिम लागते, जी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. इथे मी पाव चमचा हळद घेतले व पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हळद आणि हिंग सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये भात ॲड करूयात. इथे मी 1 कप बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर तो शिजवून घेतला होता. तुम्ही उरलेल्या भाताचा सुद्धा अशा प्रकारे लेमन राईस बनवू शकता. लो टू मीडियम फ्लेमवर आता आपण हा छानपैकी परतवून घेऊयात. लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देण्यासाठी ही अतिशय उत्तम आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. तसेच डिनरला कधी तुम्हाला हलकं खाण्याचं मन असेल त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे झटपट लेमन राईस बनवू शकता. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ ॲड करूयात. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथे 2 चमचे लिंबाचा रस ॲड करत आहे. आता आपण हा 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर छानपैकी परतवून घेऊयात व आपला लेमन राईस एकदम रेडी आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागतो व बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.